या सगळ्यांमध्ये तुम्ही कलाकारांना का खेचता? आम्हा कलाकारांचा ह्याच्यामध्ये काय संबंध? काय बीडमध्ये काहीतरी कायदा सुव्यवस्थेचा काही प्रश्न निर्माण झालेला आहे, त्याच्यावर भाष्य करत असताना कलाकारांवर गाडी का घसरते? बर, ते इव्हेंट मॅनेजमेंट विषयी काहीतरी सांगत होते की यांच्याकडून शिकावं इव्हेंट मॅनेजमेंट, मान्य. पण मग महिला कलाकारांचीच का नावं येतात? का परळीला कधीच कोणी पुरुष कलाकार गेला नाही का हो कार्यक्रमाला? त्यांची नावं का नाही येत? इव्हेंटमॅनचं तुम्हाला जर एक उदाहरण द्यायचं आहे तर पुरुष कलाकारांची नावं घ्या ना. महिलांची नावं घेऊन अतिशय कष्टानं ज्या महिला अतिशय छोट्या फॅमिलीमधून येऊन संघर्षमय आयुष्य जगत मोठ्या होतात आणि आपलं एक नाव कमवतात, त्यांची प्रतिमा ते असं बोलून डागाळतात. हे कितपत योग्य आहे? तुम्हाला उदाहरण द्यायचे, तुम्ही पुरुष कलाकारांची नावं द्या. पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या महिलांची नावं घेतली, त्याचा वापर केला, गैरवापर केला. त्यांनी स्वतःचा टीआरपी वाढवण्यासाठी महिलांची नावं घेतली, अतिशय कुत्सितपणे टिप्पणी केली, अतिशय कुत्सितपणे. एक कलाकार म्हणून वेगवेगळ्या शहरांमध्ये जाणं, प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हे कलाकारांचं काम आहे. आणि फक्त परळी नाही, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन मी याही आधी कार्यक्रम केलेले आणि यापुढेही करत राहणार, आणि सगळेच कलाकार करतात. याआधीही हजारो नेत्यांबरोबर, प्रतिथयश क्षेत्रातल्या सगळ्या मान्यवरांबरोबर फोटो आहेत. मग तो फोटोचा रेफरन्स उचलून तुम्ही कोणाही बरोबर असं नाव जोडून टाकणार का? हे एक महिला म्हणून, महिला कलाकार म्हणून मला अतिशय ही बाब निंदनीय वाटते. महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना हे कृत्य शोभत नाही. बरं, ते जे बोललेत ते इतकं कुत्सित आहे. अच्छा, त्या पण येतात का परळीला? अच्छा अच्छा. कोणाला जर नवा चित्रपट वगैरे करायचा असेल तर परळी पॅटर्न अवलंबावा. त्यांचा जे काय जवळचा पत्ता वगैरे काय म्हणायचंय काय तुम्हाला? तुम्ही फक्त महिला कलाकारांच्या चारित्र्यावर शिंतोडे नाही उडवत आहात, महिलांच्या कर्तृत्वावर सुद्धा तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करताय. का? कुठल्याही पुरुषाच्या किंवा राजकारण्याच्या कुबड्यांशिवाय एखादी महिला स्वकर्तृत्वावर यशस्वी होऊ शकत नाही का? कष्टांनी आणि मेहनतीनं एखादा माणूस मोठा होतो, याच्यावर तुमचा विश्वास का नाही बसत? ही अशी टिप्पणी करून तुम्ही माझी नाही, आम्हा महिलांची नाही, स्वतःची मानसिकता दाखवताय असं मला वाटतं. आणि ही अतिशय खेदजनक बाब आहे. मला पाणी आणि टिश्यू द्या. महिलांची अब्रू, स्पेशली फिल्म इंडस्ट्री मधल्या महिलांवर फार सॉफ्ट कॉर्नर, फार सॉफ्ट टार्गेट कोणी यावं, पटकन नावं घेऊन जावं. तुम्ही तुमच्या राजकारणासाठी, मी विनंती करते, तुमच्या वैयक्तिक राजकारणासाठी तुम्ही फिल्म क्षेत्रामधल्या महिलांच्या नावाचा गैरवापर करणं बंद करावं, अशी मी त्यांना विनंती करते. आणि ज्या कुत्सितपणे त्यांनी टिप्पणी केली आहे, या सगळ्या गोष्टीचा प्रसार माध्यमांसमोर हशा पिकवण्यासाठी त्यांनी उपयोग केलेला आहे. हे वागणं महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना शोभत नाही. ही अतिशय निंदनीय बाब आहे. आणि म्हणूनच